आजच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण 7 एप्रिल 2024 चा सेटचा जो क्वेश्चन पेपर आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की सर याच्या आधी सुद्धा 2025 चा सेटचा क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केला, आपण क्लास घेतली, बट हा अजून सेकंड पेपर का? तर बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाच्या संदर्भात निष्कर्ष काढायचा असतो, तेव्हा आपण एक स्टेटमेंटच्या बेसिसवरती निष्कर्ष काढू शकत नाही. म्हणून आपल्याला एकापेक्षा जास्त जेव्हा स्टेटमेंट असतात, त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती आपण निष्कर्ष काढतो. म्हणून जेव्हा आपण 2025 चा क्वेश्चन पेपर बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितले की क्वेश्चन्स कशाप्रकारे विचारले गेलेले आहेत. त्याच लेव्हलचा क्वेश्चन पेपर सेकंड आपण 2024 मध्ये बघणार, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या दोघांमधला आपल्याला एक पॅटर्न दिसून येतं. त्या पॅटर्नच्या बेसिसवरती येणाऱ्या 2026 मध्ये रिसेंट आता येणाऱ्या एक्झाममध्ये स्टेट लेवलला जी परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते आपल्याला अनुमान लावता येईल. म्हणून आजचा जो क्वेश्चन पेपर आहे, तो आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याचा पर्पज असा आहे की तुम्ही ऑलरेडी तयार असाल युद्ध लढण्यासाठी, की तुमच्या एनिमी कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी असेल. म्हणून तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर असाल तर तुम्ही युद्ध सहज आणि रक्त कमी सांडेल तुमचं. म्हणून चला आजच्या क्लासमध्ये आपण क्वेश्चन नंबर 24 इयर्सचा जो पेपर आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेवढे जे प्रश्न आहेत, किमान 100 क्वेश्चन आहेत. तर 100 क्वेश्चन्समध्ये वेगवेगळे क्वेश्चन आहेत, तर तुमचे एकूण 200 प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके, तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, भाषिक चिन्हांचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ते आहे उच्चार आणि प्रतीत होणारा अर्थ यांचा संयोग. बी आहे 2 अंगांची अतुटता. सी आहे सौंदर्यपूर्णता. आणि डी आहे भाषा विशिष्टता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ओके, क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करताना आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आजची ही जी क्वेश्चन पेपरची क्लास आहे ती खूप मोठी होणार आहे. म्हणून तुम्ही धीरज घेऊन ही क्लास बघा. आणि या क्वेश्चन्स मध्ये आपण एक्सप्लेनेशन करणार नाही, मी डायरेक्टली आन्सर क्लिक करेन, डायरेक्टली आन्सर मी देईल. म्हणून आपण थोड्या वेगाने सुद्धा आजची ही जी क्लास आहे ती करणार आहोत. ओके, ना क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, शब्दांना ध्वनी वा संगीतांची दृश्य जोड देऊन मुख्यत्वे काय साध्य होते? ए आहे मनोरंजन व लोकानुरंजन. बी आहे नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थसूचन. सी आहे नाविन्यपूर्णता. आणि डी आहे संवेदनानुभवांची समृद्धी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थसूचन. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, सर्वसाधारण भाषा आविष्कार व्याकरणिक नियमांचे बंधन असते, मात्र साहित्यातील भाषा आविष्कारावरही
वेगळ्या प्रकारची अधिक बंधने असतात. खाली 5 स्टेटमेंट दिलेले आहेत. या 5 अचूक ऑप्शन असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. नाव क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, मराठी व्याकरणकाराने शब्दांच्या 8 जाती मानल्या, कारण हे आहे संस्कृत व्याकरणात 8 वर्ग मानले होते. बी आहे इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता. सी आहे 8 विभक्तीशी संबंध जोडला गेला. आणि डी आहे 8 ही संख्या महत्वाची वाटली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, विभक्ती प्रत्ययाचा समावेश पुढीलपैकी कोणत्या गटात करावा अशी सूचना अभ्यासक करतात. खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे शब्दयोगी, बी आहे आख्यात, सी आहे केवळ प्रयोगी आणि डी आहे अभयान्वयी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, शब्दयोगी हे अचूक आन्सर असेल. ना क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही. खाली 5 ऑप्शन आहे. एक आहे मदारमाला, बी आहे उपेंद्र वजा, सी आहे पादांकुलक आणि डी आहे भुजंग प्रयास. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. आज तुम्ही या ठिकाणी बघत असाल की सेट चे जे क्वेश्चन पेपर आहेत आणि नेटचे जे क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये सिमिलरली का आहे तर सिलेबस एकच आहे, प्लस क्वेश्चनची जी लेवल आहे ती स्टेट लेवलला थोडी कमी आहे आणि नेट लेवलला थोडी जास्त आहे. बट क्वेश्चन्स अगदी त्याच सिलेबसमधून विचारलेला आहे आणि प्लस याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन वेगळ्या पद्धतीचे दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला 4पैकी 1 निवडायचं आहे, बट कन्फ्युजन क्वेश्चन जास्ती नाहीत या सेट एक्झाम पेपरमध्ये सर. तर या गोष्टी आपल्याला खूप फायदा होतात. ओके, स्टेट लेवलला आणि नेट लेवलला अलग अलग वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन आपण बघितलेले आहेत. तर हे जे आहे ते ऑब्झर्वेशन करायचं, डिटेल नोटीस करायची आणि त्या पद्धतीने आपण तयारी करत जायची आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या भाषा एका भाषाकुलातील आहेत. हे आहे मराठी, गुजराती आणि सिंधी. बी आहे मराठी, कन्नड आणि तेलुगू. सी आहे उडिया, कन्नड, तमिळ आणि डी आहे गुजराती, कोकणी आणि कन्नड. काय विचारलेलं आहे, कोणत्या भाषाकुलातील आहे तर इज करेक्ट आन्सर मराठी, गुजराती आणि सिंधी या भाषाकुलातील आहे. क्वेश्चन नंबर 8, कार्यकर रूपिमांचा गट पुढीलपैकी कोणता. हे आहे माणूस, गाय की
बी आहे भाषा, विचार आणि कृती. सी आहे दया, सुंदरपणा. आणि डी आहे तलाई. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, तलाई इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकामध्ये पुढीलपैकी कशांचा समावेश होत नाही. खाली 5 ऑप्शन आहेत. एक आहे व्यक्तींची सामाजिक पार्श्वभूमी. बी आहे समाजातील प्रतिष्ठेच्या कल्पना. सी आहे व्यक्तींचे अनुवांशिक गुणधर्म. आणि डी आहे व्यक्तींची व्यावसायिक पार्श्वभूमी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, व्यक्तींचे अनुवांशिक गुणधर्म. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट असतील की सर आम्हाला तर नेट UGC नेट एक्झामची तयारी करायची आणि त्याच्या सिलेबस आम्हाला कव्हर करायचा आहे, प्लस आम्हाला त्याचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, तर आम्हाला ती करवा. बट UGC नेटच्या क्वेश्चन पेपर आणि सेटच्या क्वेश्चन पेपर सिमिलर आहेत, थोडासा डिफरन्सेस आहे. तर आपण सेट प्लस नेट दोघांचीही तयारी करत चाललेलो आहोत आणि याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते खूप फायदा होता नेट एक्झाम्सला. म्हणून असं समजून चालू नका की मला तर नेटची एक्झामची तयारी करायची आहे आणि मी हे सेटच्या पेपर कशाला बघत बसू, कशाला सॉल्व्ह करत बसू, कशाला हे क्लास करू. तर तसं नाही आहे. दोन्हीही मिळून एकच सिलेबस मधलं आहे आणि ह्याच्यामधले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते खूप मदत होते नेटच्या एक्झाम्सला. प्लस दोन्ही पण एक्झाम तुमच्या कव्हर होतात. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, बोलीचे नमुने गोळा करताना पुढीलपैकी कोणत्या गोष्ट अपकारक ठरत नाही. ही आहे निवेदकाचे प्रौढत्व. बी आहे निवेदकांची मोजकी संख्या. आणि सी आहे प्रशिक्षित क्षेत्रीय संशोधन. आणि डी आहे प्रश्नावली व मूलभूत शब्द संग्रहाचा विचार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, निवेदकांची मोजकी संख्या. नाउ क्वेश्चन नंबर 11. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, दलित नाटक भडक आहे हे मत मला मान्य नाही. ज्या अर्थी दलित नाटक भडक आहे त्याच अर्थाने मराठीतील अर्ध्याहून अधिक नाटके भडक आहेत हे विधान कोणाचे आहे. खाली 5 ऑप्शन आहेत. आहे दत्ता भागत. बी आहे राग जाधव. आणि सी आहे प्रेमानंद गजवी. डी आहे VC शिंदे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, दत्ता भागत. नाउ क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण ही पुस्तिका कोणी लिहिली आहे. ही आहे बालचंद्र नेमाडे. बी आहे रंगनाथ पठारे. सी आहे मकरंद साठे. आणि डी आहे गोपू देशपांडे. बघा ह्याच्यामध्ये साहित्यकृती निर्माण करणाऱ्यांचे लेखकांची ऑप्शन दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये बालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, मकरंद साठे, गोमू देशपांडे ह्यांनी जी साहित्यकृती निर्माण केलेली आहे, कोणती कथा असेल, कादंबऱ्या असतील, कविता असतील, तर त्यांच्या प्रसिद्ध कविता कादंबऱ्या कोणत्या आहेत
आणि जास्तीत जास्त कोणते लेखकांवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपल्याला समजतं. मग कोणत्या सिलेबसमधून कोणत्या पॉईंटवरून प्रश्न विचारले जातात ते आपण ऑब्झर्व करतो, नोटीस करतो, अटेंड करतो आणि सॉल्व्ह करत जातो. ते एक बेसिक आयडिया तयार होते की हां, मला पुढच्या एक्झाममध्ये कोणत्या घटकावर, कोणत्या टॉपिकवर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. मग हे जे लेखक आहेत त्यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणून हे नीट वारंवार क्लास बघायची, ऑब्झर्व करायचं आणि त्याच्या रिलेटेड टॉपिक आपण अभ्यास करायचा. प्लस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा सर्वात जास्त फायदा असा होतो की आपल्याला समजतं की आपण किती पाण्यामध्ये आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारची, कोणत्या लेवलची अजून तयारी करायची आहे, कोणती गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे. तर ओव्हरऑल क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करण्याच्या पाठीमागचा पर्पज हा असतो. ओके, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मकरंद साठे. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, इंग्रजांनी नुसती नवी अर्थव्यवस्था आणली असे नाही, त्यांनी व्यक्तिवादाला अनन्य महत्व देणारा एक संपूर्ण सांस्कृतिक संकल्पना व्ह्यू आणला, अशी वैचारिक मांडणी कोणी केली आहे? ए आहे रा. भा. पाटणकर, बी आहे स. ग. मालसे, ई आहे द. की. फडके आणि डी आहे मिलिंद मालसे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, रा. भा. पाटणकर. ओके, ना क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे का आहे, क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे, 19व्या शतकाच्या अखेरच्या चरणात नवशिक्षित वर्गांचे आपल्या पारंपरिक वाङ्मयीन संस्कृतीला आधुनिक रूप देण्याऐवजी तिच्याशी काडीमोड घेतला. या घटनेमुळे आपली वाङ्मयीन संस्कृती खंडित झाली. हे विधान कोणाचे आहे? ए आहे रा. भा. पाटणकर, बी आहे सुधीर रसाळ, सी आहे वसंत आबाजी ढाके आणि डी आहे बालचंद्र नेमाडे. बघा या ठिकाणी बालचंद्र नेमाडे पुन्हा या ठिकाणी आले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सुधीर रसाळ. ना क्वेश्चन नंबर 15 ए आहे, 15 मध्ये विचारलेला आहे, लोकनाट्य, लोकसंगीत, मुक्तनाट्य, नवकाव्य या दलितांच्या कला आहेत. आज त्या लोककला मध्यवर्गीय साहित्यांच्या आत्मसात केल्या आहेत. अशी भूमिका कोणत्या संमेलनाच्या भाषात आली आहे? ए आहे नारायण सुर्वे, बी आहे य. दी. फडके, सी आहे शंकरराव खरात आणि डी आहे राग जाधव. आता याच्यामध्ये हा जो प्रश्न विचारलेला आहे की त्याच्या बेसिसवरती एक अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील दिलेल्या लेखकांपैकी कोणते लेखक दलित साहित्यकार आहेत आणि कोणते लेखक दलित साहित्यकार नाहीत. मग नारायण सुर्वे असो, य. दी. फडके असो, शंकरराव खरात असो, राग जाधव असो किंवा रा. भा. पाटणकर असो, तर हे सर्व दलित लेखक आहेत. तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत जाताना एकाच दिशेनं न जाता वेगवेगळ्या कॅटेगरीजनी विचार करत जायचा आहे. आणि प्लस या आपण जो सध्या क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत त्याचा क्वेश्चन्स अजून कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो या गोष्टींचा चौरस पद्धतीने विचार करत आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत जायचे आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, शंकरराव खरात इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे,
छापील शब्द हा ज्ञान प्रसारांचा, सांस्कृतिक प्रभावांचे आणि विचार जागृतीचे साधन आहे. हे 19व्या शतकातच लक्षात आले होते. त्यामुळे निबंधाप्रमाणे कादंबरी हा साहित्य प्रकारही विचारवंतांना चालना देऊ शकतो असे लेखकांनी गृहीत धरल्याचे दिसते. असे महत्वपूर्ण निरीक्षण कोणी नोंदवले आहे? ए आहे वसंत आबाजी ढाके, बी आहे हरिश्चंद्र थोरात, सी आहे बालचंद्र फडके आणि डी आहे कुसुमावती देशपांडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, वसंत आबाजी ढाके. ह्यांनी हे विधान नोंदवलेलं आहे. नाव क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, गांधीवाद बुद्धिवादी नाही म्हणून बुद्धिजीवी वर्ग त्याला विरोध करत आहे हे खरे नसून तो क्रांतिकारक आहे म्हणून बुद्धिजीवी वर्ग त्याच्या पासून अलिप्त राहत आहे असे म्हणणे अधिक संयुक्त होईल असे कोणी म्हटले आहे? यह वसंत पाडसीकर, बी आहे ददी पुंडे, सी आहे शंकरराव देठ, डी आहे सद जावडेकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, सद जावडेकर. या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. नाव क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे, र धो कर्वे यांचा अमर्याद संतती हा लेख कोणत्या मासिकात प्रकाशित झाला होता? ए आहे समाज स्वास्थ्य, बी आहे किर्लोस्कर खबर, सी आहे किर्लोस्कर आणि डी आहे बहिष्कृत भारत. काय विचारलेलं आहे की लेख, कोणता लेख कोणत्या मासिकात? हे सर्व काय आहेत? मासिके आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. आता बघा या ठिकाणी विचारले जाईल या क्वेश्चन्स वरून की हे लेख कोणी लिहिलेले आहेत, या लेखांचा काळ कधीचा आहे, प्रकाशित कधी केलेले आहेत, सुरुवात कधी केलेली आहेत आणि याच्यामध्ये कोणकोणते लेख प्रकाशित झालेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके. ना क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, व्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणारी बंधनाच्या पलीकडे ही कादंबरी कोणी लिहिली आहे? यह आहे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, बी आहे व्यंकटेश केतकर, सी आहे रघुनाथ धोंडो कर्वे आणि डी आहे माडखोलकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, श्रीधर व्यंकटेश केतकर. ओके. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे, विभावरी सिरुरकर सदाशिव पेठ संस्कृतीत वाढल्या आणि त्या संस्कृतीच्या मर्यादा त्यांच्या जीवनचित्राला पडल्या अशी मीमांसा कोणी केली आहे? ही आहे स दा पेंडसे, बी आहे नरहर कुंदरकर, सी आहे त्रश सेजलवलकर आणि डी आहे लालजी पेंडसे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, त्रश सेजवलकर. ओके. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेला आहे, भारतातील पुढील साहित्य प्रकारांचा कोणत्या भाषांशी संबंध येतो? या संदर्भात सार्थक जोड्या जुळवा.
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए. ईच येईल संगम साहित्य, त्याचे येईल चौथं तमिळ. बीचे येईल तिसरं अवधान साहित्य तेलुगू. आणि सीचे येईल 2 मलयालम. आणि डीचे येईल फर्स्ट बुर्जी साहित्य अस्मिया. ओके. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे, 19व्या शतकातील प्राच्य विद्याशास्त्रांच्या ओरिएंटलिस्ट दृष्टिकोनातून भारतीय साहित्य म्हणजे संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषेमध्ये निर्माण झालेले साहित्य असे जरी असले तरी मॅकलो आणि मॅक्स मुलियर या दोघांनाही भारतीय साहित्य ही संज्ञा मान्य नव्हती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. ओके. ना क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे, इंटर लँग्वेज प्रॅग्मॅटिक्स म्हणजे काय? ई आहे विविध भाषकांचा अन्य भाषांशी सार्थक परिचय करून देणे. डी आहे भाषकांना भाषांचा इतिहास शिकवणे. सी आहे संशोधकांना भाषांच्या नियमांचे प्रशिक्षण देणे. आणि डी आहे स्रोत भाषेद्वारे लक्ष्य भाषेत रूपांतर करण्यास प्रयास करणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. विविध भाषकांच्या अन्य भाषांशी सार्थक परिचय करून देणे. नाउ यू हॅव इन युअर माइंड सम क्वेश्चन्स की सर डायरेक्ट तुम्ही आन्सर का क्लिक करत नाही, सर्व का स्टेटमेंट घेत आहात? तर बघा, जेव्हा आपण डायरेक्ट आन्सर क्लिक करू तर बाकीचे ऑप्शन आपण वाचणारच नाही. तर आपल्याला कसं माहित पडेल की दिलेल्या स्टेटमेंटपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे? जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण विचार करतो, आणि विचार करत असताना आपण समजतो, तो स्टेटमेंट समजतो की ही स्टेटमेंट याच्या रिलेटेड आहे का, ही स्टेटमेंट ह्याला मॅच करते का, ही स्टेटमेंट याच्या अंतर्गत येते का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळतात. म्हणून आपण वाचायचं असतं ना, वाचून समज जायचं असतं, विचार करायचा असतो, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन्सचा जे आन्सर असतं ते द्यायचं असतं. डायरेक्ट क्लिक करत जाणं हे योग्य नाही. म्हणून समजून विचारपूर्वक आन्सर करायचं, आणि त्याच्यामुळे बरेचशा कन्सेप्ट क्लिअर होतात आपल्या. ना क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेला आहे, वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राट संहितेचे स्वरूप कोणते? ये है भाषांतर. बी आहे रूपांतर. आणि सी आहे अनुवाद. डी आहे प्रभव स्वरूपाची नाट्यकृती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रूपांतर. ना क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 मध्ये विचारलेला आहे, कोणत्याही कथा कवी मूळ कथेचे भाषांतर करीत असताना घटना चक्रात परिवर्तन करीत असतो, कारण यामागे प्राय त्याची व्यासवृत्ती वा संतवृत्ती कारणीभूत असते. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर. ओके. ना क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 मध्ये विचारलेला आहे,
मराठीतील तौलनिक साहित्याभ्यासांच्या परंपरेत प्रभव ही संकल्पना कोणी प्रथम मांडली? ई आहे निशिकांत मिजरकर, डी आहे आनंद पाटील, सी आहे सुधाकर रसाळ आणि डी आहे वसंत बापट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, वसंत बापट. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 मध्ये विचारलेला आहे, ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या लावा. 27 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. क्वेश्चन, नॉट अ क्वेश्चन्स. ओके, सो ईच असेल फॉर सपन मजुमदार. चेल असेल फॉर कंपॅरेटिव्ह लिटरेचर्स इंडियन डायमेन्शन. ओके, अँड ऑप्शन नंबर बी चे येईल थर्ड एस प्रावरचं असेल कंपॅरेटिव्ह लिटरसी स्टडीज. मॅथ्यू अर्नाल्डो सी चे येईल सेकंड एक्झेस इन क्रिटिसिझम. ओके, नाव डी चं असेल सिरीस कुमार दासचं येईल फर्स्ट 3 एपिक हिरोन्स. बघा हे जे ग्रंथ दिलेले आहेत हे ग्रंथ खूप इम्पॉर्टंट आहेत. तर या ग्रंथांना तुम्ही रिवाइज करा, वारंवार वाचा आणि ह्याच्यावरून जरी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्समध्ये एखादा क्वेश्चन विचारला गेला तर चारापैकी चार नाही येणार, पण चारांपैकी एक तरी येईल, 2 तर विचारले जातीलच. तर जर तुम्ही अवेअर असाल 1 किंवा 2 च्या संदर्भात तर तुम्ही जोड्या जुडवा. हा जो क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये तुम्ही सहज 2 मार्क मिळवतील. ओके, म्हणून रिवाइज करा. क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये विचारलेला आहे, स्रोत नाटकात उपयोजलेल्या कोणत्या घटकांमुळे भाषांतरासमोर आव्हान उभे राहते? ई आहे सांस्कृतिक कला प्रकार, बी आहे परपुष्टपणा, सी आहे कल्पना दारिद्र्य आणि डी आहे नाटककारांची शैली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, नाटककारांची शैली इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 मध्ये विचारलेला आहे, काय विचारलेला आहे तर भारतातील सांस्कृतिक प्रदेश व तेथील पारंपरिक लोकमंच यांच्या सार्थक जोड्या जुडवा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ई चेल दुसरं भवी चेल गुजरात, बी आहे बी चेल तिसरं जात्रा चेल बंगाल, सी आहे नौटंकी चेल 5 उत्तर प्रदेश आणि तियात्र चेल 4 गोवा. ओके, ना क्वेश्चन नंबर 30, नॉट अ 30, त्याचे येईल भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्ण विषय अधिक परिणामकारक कशा करू शकतो? खाली 5 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन आहेत. एक आहे भाषांतरणाच्या मर्यादा व अडचणी दूर करून, बी आहे पारिभाषिक शब्दांची सार्थक निवड करून, सी आहे मूल भाषेचे व लक्षण भाषेचे ज्ञान अर्जित करून आणि डी आहे सुनिर्देशने देऊन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, परिभाषिक शब्दांची सार्थक निवड करून. ओके, ना क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 मध्ये विचारलेला आहे, तंबाखू व्यवसायातील स्त्रियांच्या शोषणांचे चित्रण करणारी झोंबडी ही कादंबरी कुणाची आहे?
झोंबडी का झोंबडी झोंबडीच असेल आय थिंक. एक झोंबडी एक कादंबरी आहे. ही आहे महादेव मोरे. झोंबी आय थिंक झोंबी या. बी आहे रार बोराडे. सी आहे आनंद यादव. डी आहे चंद्रकुमार नलगे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. महादेव मोरे यांनी झोंबडी ही कादंबरी लिहिलेली आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये विचारलेला आहे, चंद्रबनातल्या सावल्या हे ललित गीतांचे पुस्तक, गद्यांचे पुस्तक कोणाचे आहे? ई आहे दत्ता भोसले. बी आहे चंद्रकुमार नलगे. सी आहे रणजित देसाई. डी आहे मधु मंगेश कर्णिक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. चंद्रकुमार नलगे. चंद्रकुमार नलगे इज करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 33. कोरडाहून शेतीचे जमीनदार कुडे यांच्यातील परस्परासंबंधाचे चित्रण करणारे र वा धिंगे यांची कादंबरी सांगा. ए आहे कार्तिकी. बी आहे पड रे पाण्या. सी आहे पानकडा. डी आहे आई आहे शेतात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. पड रे पाण्या. पड रे पाण्या इज करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 मध्ये विचारले आहे, दलित साहित्य दिशा आणि दिशांतर हा ग्रंथ कोणाचा आहे? ए आहे बालचंद्र फडके. बी आहे दत्ता भागत. सी आहे बाबुराव बागुल. आणि डी आहे गंगाधर पानतावणे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. दत्ता भागत. क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेला आहे, बाबुराव बागुल प्रख्यात दलित कथाकार होते. तसेच त्यांनी दलित साहित्य समीक्षेत मौलिक भर घातलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलेला आहे, कुडमुडे जोशी जमातीच्या जीवनाचे चित्रण असणारे आत्मकथन कोणते? ए आहे सापित. बी आहे मातीचे आकाश. सी आहे गबाळ. आणि डी आहे तांडा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. गबाळ इज करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 मध्ये विचारलेला आहे, आलिय मरीबाई तिनं गाड्याला केला साज. हाती कोरडा त्याला बाक. आलिय मरीबाई तिचा कडेना अनुभव. भल्यांची घेती जीव. हे गीत गाणाऱ्या लोक लावंतास कोणत्या संज्ञेने संबोधले जात आहे? 4 ऑप्शन आहेत. ए आहे आधारी. बी आहे गोंधळी. सी आहे पोतराज. आणि डी आहे बहुरूपी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. पोतराज. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न लोकसाहित्य या घटकांवरून विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 38 मध्ये विचारलेला आहे, जाखंडी नृत्य कोणत्या प्रदेशात प्रचलित आहे?
ए आहे कोकण, बी आहे विदर्भ, सी आहे मराठवाडा, डी आहे खानदेश. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए कोकण. हा सुद्धा प्रश्न लोकसाहित्य या घटकामधून विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 39. बोधसत्वाच्या पूर्वजन्माचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या ग्रंथात आलेले आहे? ए आहे बृहकथा, बी आहे जातक कथा, सी आहे अरेबियन नाईट्स आणि डी आहे बौद्ध रामायण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी जातक कथा. हा जो प्रश्न विचारलेला आहे तो घटक नंबर 4 मधून विचारलेला आहे. भक्ती संप्रदायामध्ये जेवढे जे संप्रदाय येतात त्याच्यामध्ये बौद्ध संप्रदाय येतो, त्याच्या बेसिसवरती हा प्रश्न विचारलेला आहे. प्लस याचा रेफरन्स आपल्याला लोकसाहित्यामध्ये सुद्धा मिळतो, तर दोन्ही ठिकाणी याचा उत्तर तुम्हाला मिळेल. क्वेश्चन नंबर 40 नॉट 40. गोपालीन गौडन गौडन अशी गौडन संज्ञेची विपत्ती पुढीलपैकी कोणत्या शब्दकोशात सांगितलेले आहे? हे जे सर्व प्रश्न विचारले गेलेत, आय थिंक 5 पर्यंत जे प्रश्न आहेत ते लोकसाहित्यामध्ये घटकातून विचारलेले आहेत. ज्ञानकोश, बृहद शब्दकोश, सी आहे महाराष्ट्र शब्दकोश आणि डी आहे समाज विज्ञान कोश. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र शब्दकोश. क्वेश्चन नंबर 41 मध्ये विचारलेला आहे, एखाद्या वाङ्मय प्रकाराच्या टीकात्मक अभ्यास सामग्र्याने तयार असला तर त्या प्रकाराची अधिक तत्वनिष्ठता, तांत्रिक किंवा समाज विश्लेषणात्मक चर्चा करणे शक्य होते, अन्यथा गुणांचे विवेचन व वाङ्मय इतिहासातील प्रवृत्तीचे दिग्दर्शन पुढे ढकलणे प्राप्त होते. वाङ्मय इतिहास लेखनातील या अडचणींचा उल्लेख कोणी केला आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे न र फाटक, बी आहे कुसुमावती देशपांडे, सी आहे ग र दंडवते आणि डी आहे वी सी सरवटे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी कुसुमावती देशपांडे. ओके. क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मय इतिहासाविषयक ग्रंथाचा प्रकाशन कालानुसार क्रम लावा. ग्रंथ आहेत वाङ्मय इतिहासाची संकल्पना, सत्य साहित्य, अभ्यासांच्या दिशा, वाङ्मय इतिहास, सद्यस्थिती स्थिती आणि अपेक्षा, प्राचीन मराठी वाङ्मयांचे स्वरूप. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. का आहे? प्राचीन मराठी साहित्य स्वरूप, वाङ्मय इतिहासाची संकल्पना, संत साहित्य, अभ्यासांच्या दिशा, वाङ्मय इतिहास, सद्य स्थिती आणि अपेक्षा. बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. नाव क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये विचारलेला आहे, काय विचारलेलं आहे? विद्याद्री पाशोनी दक्षिण दिशेसी, कृष्णदी पाशोनी उत्तरेसी, झाडी मंडळा पाशोनी पश्चिमेसी महाराष्ट्र. बोलीजी ही महाराष्ट्राची सीमारेषा कोणी सांगितली आहे? ए आहे गुजर सिबास, बी आहे चोंभा कवी, सी आहे केसीराज बास आणि डी आहे डिंब कृष्णमुनी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल डिंब कृष्णमुनी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 मध्ये विचारलेला आहे,
कृष्णबाई या नावाने कथालेखन करणाऱ्या लेखिकेचे नाव काय आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ती आहे कमळाबाई टिळक, बी आहे मालतीबाई बेडेकर, सी आहे मुक्ताबाई दीक्षित आणि डी आहे गिरिजाबाई केरळकर. काय विचारलेलं आहे? कृष्णबाई या नावाने कथालेखन करणाऱ्या लेखिकेचं नाव काय? तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. मुक्ताबाई दीक्षित यांनी त्यांच्या नावाने लेखन केलेलं आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 मध्ये विचारलेला आहे, अमृत राय उर्फ रायजी यांचे गुरु कोण होते? ए आहे निरंजन माधव, बी आहे आनंद तनय, सी आहे शिव दिन केसरी आणि डी आहे मदमुनीश्वर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, शिव दिन केसरी. ओके. क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 मध्ये विचारलेला आहे, साध्य पर्वतातील वैष्णवी हा कविता संग्रह कोणाचा आहे? ए आहे आरती प्रभू, बी आहे वैशाख, सी आहे ग्रेस आणि डी आहे मनमोहन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ग्रेस इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये विचारलेला आहे, इथूनच शब्दांच्या ह्या हाती मी फुले ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती मी फुले ठेवत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खडक मी देत आहे. हा निर्धार व्यक्त करणाऱ्या कवींचे नाव काय? नाव सांगा. ए आहे नारायण सुर्वे, बी आहे सरचंद्र मुक्तबोध, सी आहे नामदेव ढसाळ आणि डी आहे विंदा कंदेकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नारायण सुर्वे इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये विचारलेला आहे, गंगार्पण मध्यंतर हे कोणाचे कथासंग्रह आहेत? ए आहे साम मनोहर, बी आहे आसा बगे, सी आहे राजेंद्र बनहट्टी आणि डी आहे भारत सासने. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राजेंद्र बनहट्टी. क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 मध्ये विचारलेला आहे, एका धाडसी फटकाऱ्यात नेमाडे यांनी मराठी गद्य आणि मराठी कथा वाङ्मय यांचे स्वरूप पालटून टाकले. या कादंबरीला कथानक नाही, घाटही नाही, कोसला बदल हे आकलन कोणाचे आहे? कोसला जी कादंबरी आहे त्या कादंबरीच्या संदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट दिलेली आहे आणि ही स्टेटमेंट कोणी दिलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ई आहे विलास सारंग, बी आहे हरिश्चंद्र थोरात, सी आहे अशोक सहानी आणि डी आहे किशोर सानप. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ई, विलास सारंग इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये विचारलेला आहे, सेसी मीरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? ती आहे केशव मेश्राम, बी आहे चित्र खानोलकर, सी आहे व्यंकटेश माडगुळकर आणि डी आहे त्र्यवी सरदेशमुख. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, त्र्यवी देशमुख. आतापर्यंत आपण 15 क्वेश्चन सॉल्व्ह केले. याच्यानंतर अजून 15 क्वेश्चन्स बाकी आहेत. 15 क्वेश्चन्स सॉल्व्ह करत असताना तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या असतील की प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत आणि कोणत्या घटकातून विचारले गेलेले आहेत, क्वेश्चन्स विचारण्याची पद्धत कशी आहे, क्वेश्चन्स कसे टॅकल करायला पाहिजेत. जेव्हा ऑप्शन तुम्ही
जर 4 ऑप्शन दिले असतात तर 4 ऑप्शनापैकी जरी एका ऑप्शनविषयी जर तुम्हाला माहिती असेल तर एक ऑप्शन जो असतो तो कट करत जायचा, की आता ससे मीरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की केसर मेश्राम यांनी लिहिलेली नाही. मग ऑप्शन नंबर ए असू शकत नाही. मग तुम्ही विचार करणार की व्यंकटेश माडगूळकर ह्यांनी पण लिहिलेली नाही. मग दोन्हीपैकी एक ऑप्शन कोणता तरी असायला पाहिजे. मग तुम्ही विचार करणार की चित्र खानोलकर ह्यांनी कोणती कथा लिहिलेली आहेत, कोणत्या कादंबरी लिहिलेल्या आहेत. जेव्हा आपण रिवाईज करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की या लेखकांनी या प्रकारची या प्रकारची साहित्य कृती निर्माण केलेली आहे, कथा लिहिलेली आहे, कादंबरी लिहिलेली आहे. तेव्हा तुम्ही कट करत जाता आणि कट करता करता तुम्हाला अचूक जो ऑप्शन असतो, आन्सर असते ते तुम्हाला मिळून जातं. म्हणून या प्रश्नाचे उत्तर त्र्यवी सरदेशमुख का, तर त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. सो वी आर अवेअर अबाउट दिस ऑल नॉलेज आणि कन्सेप्ट जर क्लिअर असतील, वाचलं असेल तर सॉल्व कराल. ओके. याच्यानंतर जे 51 पासून जे 100 क्वेश्चन्स येणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत आणि सोप्या सोप्या घटकावरून प्रश्न विचारले जातात. दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, नियतकालिकाच्या संदर्भात साहित्य आहे आणि वाङ्मयीन साहित्य आहे, ते साहित्य सुरू होणार आहे. तर याच्यानंतर जे जे प्रश्न विचारले जातील ते ऑब्जेक्टिव्ह जास्त आहेत आणि सोप्या सोप्या घटकांवरती आहेत. तर चला दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 51 मध्ये विचारलेला आहे की दलित साहित्य चळवळीसाठी वाहिलेले अस्मिता दर्शन हे नियतकालिक कधी सुरू झाले? ए दिला 1965, बी आहे 1967, सी आहे 1966 आणि डी आहे 1968. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी 1967. क्वेश्चन नंबर 52 मध्ये विचारलेला आहे, चळवळ म्हणजे काही 2-5 दिवसांची जत्रा नव्हे, की नदीला आलेला पूर नव्हे. चळवळ म्हणजे माणुसकीचा गाभा, सतत विकसित होत जाणारा प्रवाह. ही चळवळीशी नाते सांगणारी कविता कोणाची आहे? हे आहे भुजंग मेश्राम, बी आहे नीलकांत कुलसंगे, सी आहे वाहरू सोनवणे आणि डी आहे वामन सेडमाळके. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी वाहरू सोनावणे. आणि हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न आहे आदिवासी साहित्याची चळवळ आणि आदिवासी साहित्य या दोन घटकांना मर्ज करून जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. ओके. क्वेश्चन नंबर 53 मध्ये विचारलेला आहे, पाश्चात्य जगात स्त्रीवादांचा उदय इसवी सन 1960 नंतर झाला, तर भारतात स्त्रीवादी 1980 नंतर रुजू झाला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. काय आहे? पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. ना क्वेश्चन नंबर 54 मध्ये विचारलेला आहे, अहिंसा परमोधर्म हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रवाहाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जेव्हा जैन साहित्य संप्रदाय वाचणार त्या साहित्यामध्ये मिळेल. प्लस तुम्ही लोकसाहित्य जर वाचलं असेल तर लोकसाहित्यामध्ये सुद्धा याचा रेफरन्सेस आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. म्हणून या प्रश्नाचे सर्वात ऑप्शन आहे ख्रिस्ती साहित्य आहे, जनसाहित्य आहे, जैन साहित्य आहे आणि डी आहे मुस्लिम साहित्य. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी जैन साहित्य. क्वेश्चन नंबर 55 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणते नियतकालिक दलित साहित्याच्या चळवळीशी संबंधित
नाही. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न दलित साहित्य, दलित चळवळ, दलित साहित्य प्रवाह, दलित साहित्याचे स्वरूप या सर्व घटकांवर त्या पेशेज आणि पॉइंटवरून तुम्हाला याचा आन्सर मिळेल. ओके, दलित साहित्य. ऑप्शन आहे ए आहे निकाय, बी आहे सुंगावा, सी आहे मनोहर आणि डी आहे जातक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मनोहर इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 56. सहकार चळवळ ग्रामीणांच्या जीवनात कसे दुःख निर्माण करते याचा वेध पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतलेला आहे? ई आहे इंधन, बी आहे अलगार, सी आहे पाचोळा, डी आहे विषवृक्षाच्या मुळ्या. म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, विषवृक्षांच्या मुळ्या. हा जो प्रश्न आहे तो ग्रामीण साहित्य प्लस ग्रामीण साहित्य चळवळ या पॉइंट मधून विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 मध्ये विचारलेला आहे, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध निरनिराळ्या आगगाड्यावर लढणाऱ्या ग्रामीण पुरोगामी मार्क्सवादी दलित आदिवासी स्त्रीवादी या सर्वच वाङ्मयीन उन्मेषकांना जनसाहित्य आपले मित्र मानते असे विधान कोणी केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जनसाहित्य चळवळ किंवा जनसाहित्य या 2 पॉइंट मधून मिळेल. ई आहे य.वा. वडसकर, बी आहे सुरेंद्र बारलिंगे, डी आहे सदा कराडे आणि सी आहे तो आणि डी आहे सुभाष सावरकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, य.वा. वडसकर. क्वेश्चन नंबर 58 मध्ये विचारलेला आहे, स्त्रीवादी चळवळींचा आढावा घेणारे ग्रंथ आणि त्यांच्या लेखिका यांच्या जोड्या लावा. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ए चे येईल श्रीमुक्ती चळवळीचे चंपा लिमिये. बी चे येईल तिसरं सांतारा नडे, श्री चळवळीची वाटचाल. सी आहे श्रीमुक्ती संग्राम, सी चे येईल चौथं कुमुद करकरे आणि डी आहे अबला हुई प्रबला, दुसरं सरोजिनी सारंग पाणी. ना क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 मध्ये विचारलेला आहे, महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांचे पहिले साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले? हा जो क्वेश्चन आहे तो ख्रिस्ती साहित्य चळवळ या घटकातून या पॉइंट पर्यंत तुम्हाला मिळेल. ई आहे पुणे, बी आहे नाशिक, सी आहे मुंबई आणि डी आहे गोवा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नाशिक. क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 मध्ये विचारलेला आहे, भुजंग मेश्राम यांचा आदिवासी कविता हा काव्य संग्रह पुढील कोणत्या भाषेतून प्रसिद्ध झाला आहे? खाली किती ऑप्शन आहेत? 4 ऑप्शन आहेत. ए आहे मावची, बी आहे भिल्ली, सी आहे गोंडी आणि डी आहे हलबी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गोंडी. गोंडी इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 मध्ये विचारलेला आहे, आम्ही स्टेजवर गेलोच नाही
आणि आम्हाला बोलांलही नाही बोटाच्या इशाऱ्याने आमची पायरी आम्हाला दाखवून दिली. ह्या काव्यपंक्ती कोणत्या कवींच्या आहेत? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे भुजंग मेश्राम, बी आहे चामूलाल राठवा, सी आहे विनोद कुमरे आणि डी आहे वाहरू सोनवणे. हा जो क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन आहे आदिवासी साहित्य चळवळ या घटकामधून हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामधून अजून एक प्रश्न विचारला जाईल की खालील दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. कोणते लेखक आदिवासी साहित्य आहेत? कोणते लेखकांनी आदिवासी साहित्याची निर्मिती केलेली आहे किंवा कोणते लेखक आदिवासी लेखक आहेत? ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, वाहरू सोनवणे. क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 मध्ये विचारलेला आहे, पाश्चिमात्य जगात स्त्रीवादांचा उदय इसवी सन पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 1960. 1960 मध्ये झाला. क्वेश्चन नंबर 63 मध्ये विचारलेला आहे, वैतागवाडी ही कादंबरी महानगरातील घराच्या प्रश्नावर भाष्य करणारे असून तिचे लेखक पुभा भावे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. काय आहे? पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक. तर क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 मध्ये विचारलेला आहे, सतीश रणदिवे यांची वापसी कादंबरी कॅथलिक समाजातील धर्मगुरू बनवण्यास गेलेल्या तरुणांची कहाणी वाचकासमोर उभी करत असून या कथानकात शरीर मनात उद्भवलेली उपभोगाची अभिलाषा आणि ती समवण्याची चालवलेली प्रयत्नातील संघर्ष चित्रित केलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर. आता जे ट्रू फॉल्सचे क्वेश्चन असतात, ट्रू फॉल्सचे क्वेश्चन्स तुम्ही तेव्हा सॉल्व्ह करू शकाल जेव्हा तुम्ही तो पॅराग्राफ वाचलेला असेल. इव्हन नॉट अ पॅराग्राफ बट तो जो घटक असेल आणि सिलेबस जर कव्हर केलेला असेल तर तुम्ही चुकी बरोबर क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. आणि आता तुम्ही तुक्का मारून द्याल तर प्रत्येक वेळेला करेक्ट आन्सर येईल असं नाही. म्हणून जे स्टेटमेंट असते त्या स्टेटमेंट विषयी आपण अवेअर असणं गरजेचं आहे. मग त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल सांगण्याचा मेथड असा की सिलेबस कव्हर करा. आणि सिलेबस पण पूर्ण सिलेबस करायची गरज नाही. सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत आणि जे सध्या आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत त्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात तेच टॉपिक कव्हर करायचे. ओके. क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 मध्ये विचारलेला आहे, भाग्यशाली भावंडे 6 मुले एवढीशी मुले हे वास्तव आणि साहसी कथासंग्रह कोणाचे आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे न म जोशी, बी आहे राजीव तांबे, सी आहे दत्ता टोळ आणि डी आहे शांतीलाल भंडारी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, दत्ता टोळ. क्वेश्चन नंबर 66 मध्ये विचारलेला आहे, विदर्भ साहित्य संघाच्या वतीने पहिले अखिल भारतीय मराठी विज्ञान साहित्य संमेलन कोणत्या वर्षी भरण्यात आले होते?
आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी 1985. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला विज्ञान साहित्य या पॉइंट मध्ये मिळेल. ओके. ना क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 मध्ये विचारलेला आहे, एकाच माळेचे मणी अंधेर नगरी मोह विमोचन ही विनोदी नाटके कोणाची आहेत? ए आहे हेमचंद्र जैन, बी आहे कुमार मृत्युंजय माडगावे, सी आहे सुमेरचंद जैन आणि डी आहे बबन जमादार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए हेमचंद्र जैन. नाव क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 मध्ये विचारलेला आहे, रत्नाची पारख या नाटकाचे लेखन पुढीलपैकी कोणी केले आहे? ए आहे बबन जमादार, बी आहे सुमेरचंद जैन, सी आहे S.A. चौगुले आणि डी आहे प्रभावती सहा. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी सुमेरचंद जैन. ना क्वेश्चन नंबर 69 मध्ये विचारलेला आहे, बाल साहित्याचा नंदादीप असा पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला आहे? ए आहे विजया वाड, बी आहे तारा वेस्ट पायन, सी आहे लीलावती भागवत, डी आहे सुमती पाई गावकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी लीलावती भागवत. लीलावती भागवत इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बाल साहित्य याच्यातून मिळेल. आता बाल साहित्यचा घटक कोणता आहे, तर साहित्य प्रवाह हा जो घटक आहे त्या घटकामध्ये वरील सर्व जे प्रश्न आता आपण करत चाललेलो आहेत त्याच्यापैकी बरेचसे प्रश्न तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला आन्सर मिळेल. ओके. ना क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 मध्ये विचारलेला आहे, विज्ञान साहित्य विश्व या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए आहे निरंजन घाटे, बी आहे बाळ फोळके, सी आहे म.सु. पगारे आणि डी आहे जयंत नारळीकर. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए निरंजन घाटे इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी वामनांचा ग्रंथ कोणता? ए आहे काव्य अलंकार सार संग्रह, बी आहे काव्य अलंकार, सी आहे काव्य अलंकार सूत्रवृत्ती आणि डी आहे काव्य दर्शन. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भाषा साहित्य शास्त्र या घटकामध्ये मिळेल. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल काव्य अलंकार सार संग्रह. क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 मध्ये विचारलेला आहे, रसाद्वा करिता विभाधिकांचे सादरीकरण झाले पाहिजे असे सांगून रसाद्वाच्या प्रक्रियेत रसिकांचे अंतभाव करणारा मीमांसक कोण? ए आहे भट्टनायक, बी आहे लोलट, सी आहे श्रीसंकुक आणि डी आहे अभिनव गुप्त. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए भट्टनायक. या सुद्धा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भाषाशास्त्र या घटक नंबर ब आय थिंक याच्यातून मिळेल आणि याच्या क्लासेस आपण ऑलरेडी केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 73 मध्ये विचारलेले आहे, प्रतिभेची सहजा व उत्पादता असे दोन प्रकार
कोणत्या मीमांसकाने केलेले आहे? ऑप्शन नंबर बी, रुद्रटाने केलेल्या आहेत. बघा, या प्रश्नाचे सुद्धा उत्तर तुम्हाला भाषाशास्त्र या घटकामधूनच मिळतील. क्वेश्चन नंबर 74. तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच हे पुढीलपैकी कोणत्या लक्षणेचे उदाहरण आहे? ए आहे गौणी साध्य वासना, बी आहे शुद्धा साध्य वासना, गौणी सारोपा, डी आहे लक्षणा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गौणी सारोपा. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला साहित्यशास्त्र याच्यातून मिळेल. क्वेश्चन नंबर 75 मध्ये विचारलेला वामनाच्या मते काव्य गुणांची संख्या किती? ई आहे 6, बी आहे 8, सी आहे 7, डी आहे 10. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 10. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला साहित्यशास्त्र या घटकातून मिळेल. ना क्वेश्चन नंबर 76. महानुभाव साहित्य दर्शन हा ग्रंथ कोणाचा? हे आहे स ग तोडपुडे, स ग तोडपुडे, बी आहे अशु माधव देशमुख, सी आहे वि भा कोलते आणि डी आहे युम पठाण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सोगो तोडपुडे. क्वेश्चन नंबर 77 मध्ये विचारलेला आहे वाल्मिकीने सतकोटी रामायण रचले, त्याच धर्तीवर सतकोटी अभंग रचण्याची कल्पना नामदेवांना सुचली असावी असे कोणी म्हटले आहे? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सोनोपंत दांडेकर हे अचूक उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 78. द सी पंगो यांनी साम्राज्याचे रुक्मिणीहरण हे कल्पनाविलासात्मक महाकाव्य असल्याचे सांगितले असले तरी साम्राज्य मात्र महाकवी म्हणून संबोधले नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. ओके. क्वेश्चन नंबर 79. क्वेश्चन नंबर 79 मध्ये विचारलेला आहे धड संत नव्हे धड साहिरही नाही असा अभिप्राय प्रा सी जोग यांनी कोणत्या साहिरांच्या बाबतीत दिला आहे? ए आहे रामजोशी, बी आहे परशुराम, सी आहे अनंत फंदी आणि डी आहे प्रभाकर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, परशुराम. क्वेश्चन नंबर 80. पुढील बखरींचा त्यांच्या लेखन क्रमानुसार क्रम लावा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. सर्वात पहिले येईल पानिपतीची बखर, त्याच्यानंतर येईल गायकवाड यांची हकीकत आणि त्याच्यानंतर पेशव्यांची बखर, छत्रपती संभाजी बखर. वाव. जर तुम्ही आपण याच्या रिलेटेड क्लासेस आपल्या ऑलरेडी झालेले आहेत, त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलवरती जे क्लासेस आहेत त्या अटेंड करा. बकरीच्या रिलेटेड आता जेवढे आपण क्वेश्चन्स केलेत भाषाशास्त्र त्याच्या एकच घटकावरती हे प्रश्न चालू झालेले आहेत. तर एकाच घटकावरती एवढे प्रश्न विचारले जातात. मॅक्सिमम जर आपण तुम्ही बघितले असतील तर 10+ झालेले असतील, एक घटकावरून एवढे प्रश्न विचारलेले आहेत. तर हा जो भाषाशास्त्र आणि
महानुभाव संप्रदाय, भाषेची उत्पत्ती वगैरे जो टॉपिक आहे तो टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न एकाच घटकावरून एवढे जर विचारले जात असतील, सो तो घटक परीक्षाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ओके. क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81 मध्ये विचारलेला आहे, असंज्ञा या शब्दांचा अर्थ काय आहे? ए आहे नेणीव, बी आहे जागरूकता, सी आहे जाणीव आणि डी आहे अचेतनता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नेणीव. क्वेश्चन नंबर 82. क्वेश्चन नंबर 82 मध्ये विचारलेला आहे, स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून सद्धिकता कशा विषयी आहे? ए आहे नाट्यछटा, बी आहे प्रहसन, सी आहे विनोद आणि डी आहे एकांकिका. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, विनोद. क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83 मध्ये विचारलेला आहे, द बर्थ ऑफ ट्रॅजेडी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ए आहे बगळसा, बी आहे निस्से, सी आहे शोपेनहॉवर, डी आहे बोजाकिट. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, निस्से. निस्से इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85 मध्ये काय विचारलेलं आहे, आस्वादक समीक्षाच्या मर्यादा पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने दाखवल्या आहेत? ए आहे गंगाधर गाडगीळ, बी आहे राभा पाटणकर, सी आहे विजय राजाध्यक्ष आणि डी आहे गौम कुलकर्णी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 86. क्वेश्चन नंबर 86 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील प्रवास लेखनाची परंपरा कोणत्या? प्रवास वर्णनापासून सुरू झालेले असे मानले जाते. खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे तोकोनामा, बी आहे अपूर्वाई, सी आहे माझा प्रवास आणि डी आहे गोपुरांच्या प्रदेशात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, माझा प्रवास. क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन नंबर 87 मध्ये विचारलेला आहे, अनिमस म्हणजे पुरुष मनातील स्त्री प्रतिमा व स्त्री मनातील पुरुष प्रतिमा या संकल्पना कोणी मांडल्या आहेत? ए आहे सर जेम्स जोन्स फेजर, बी आहे कार्ल युंग, सी आहे सिगमंड फ्रॉइड, डी आहे मॉड बॉटकिंग. समीक्षा शास्त्र प्लस मीमांसा याच्यावरून वरील प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. आय थिंक एक क्वेश्चन आपला राहिला, तो आहे क्वेश्चन नंबर 84. क्वेश्चन नंबर 84 मध्ये विचारलेला, मध्यान्ह किंवा उन्हाळा हा ऋतू कोणत्या साहित्य प्रकाराच्या मुळाशी आहे? ए आहे शोकांतिका, बी आहे सुखामिका, सी आहे नाट्यछटा आणि डी आहे सटायर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सुखामिका.
क्वेश्चन नंबर 88 मध्ये विचारलेला आहे, निबंध या साहित्य प्रकाराचे व्याच्छंदक लक्षण कोणते? ए आहे तार्किक युक्तिवाद, बी आहे लालित्यपूर्ण शैली, सी आहे काव्यात्मकता आणि डी आहे स्वेर रचना. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, तार्किक युक्तिवाद. क्वेश्चन नंबर 89. क्वेश्चन नंबर 89 मध्ये विचारलेलं आहे, संकेतांचे उल्लंघन हे कोणत्या प्रकाराच्या नाटकांचे व्यावच्छेदन लक्षण आहे? ए आहे संगीत नाटक, बी आहे एकांकिका, सी आहे सभ्य नाटक आणि डी आहे प्रायोगिक नाटक. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. D is correct answer of this question. अजून एक ना क्वेश्चन नंबर 90. बघा, जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करतो तेव्हा आपल्याला एका ठिकाणी बसून 1 तास 2 तास लेक्चर करायला कठीण जातं. बट जेव्हा तुम्ही एक्झामला बसता तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, वेळ कशी निघून जाते आपल्याला समजतही नाही. मग तुम्ही प्रॅक्टिस करा घरी बसून लेक्चर. 100 क्वेश्चन्स नाही, 150 क्वेश्चन्स तुम्ही डेली सॉल्व करत जा. त्याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल, तुमची मेंटॅलिटी कशी राहते आणि त्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करणार, क्वेश्चन्स मॅनेज करणार, टाइम अरेंज करणार की हाऊ टू डील विथ दीज आर क्वेश्चन्स. Okay, then you realize if I have a plan about my exams, so you are the best that field. Okay, तर क्वेश्चन नंबर 90 मध्ये विचारलेला आहे, अतिनाट्याचे प्रधान लक्षण कोणते आहे? ए आहे सौभ, बी आहे भय, सी आहे कारुण्य आणि डी आहे प्रमाणबद्धता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 91 मध्ये विचारलेला आहे, कृषी जीवनातील प्राण्यांशी होणाऱ्या वर्तनाचा एक वेगळा पेलू शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेतून व्यक्त झाला आहे? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सूड. शंकर पाटील यांच्या कथामध्ये, शंकर पाटील यांची कथा आहे वडीव. वडीव जो कथासंग्रह आहे त्याच्यामध्ये हे कथा आहेत. याच्यावरून अजून एक प्रश्न घटक नंबर 10 मधले आता जे प्रश्न असतील पुढचे 91 to 10 पर्यंत जे क्वेश्चन असतील तर घटक नंबर 10 मध्ये जी निवडक साहित्य कृती दिलेली आहेत त्या निवडक साहित्य कृतीच्या बेसिसवरती प्रश्न विचारले जातात. म्हणून मराठी UGC नेट किंवा सेटचा जो सिलेबस आहे त्यातला घटक नंबर 10 इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यूनिट फॉर एग्जाम पेपर. ओके, तो वो करना है. क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे, लीळा चरित्रात तेलकारांची आणि स्वामींची भेट कोठे झाली? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे रामटेक, बी आहे काटोल, सी आहे सिंधुरंजन आणि डी आहे आंध्रदेशी. निवडक साहित्य कृतीमध्ये लीळा चरित्राच्या बेसिसवरती हा क्वेश्चन आहे ना. क्वेश्चन नंबर 93. पाना ही कविता पुढीलपैकी कोणत्या संग्रहातील आहे? निवडक साहित्य कृती बेसिसवरती हे सर्व प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भिजकी वही. भिजकी वही इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, ऑप्शन दिले आहेत, तू ही इयत्ता कच्ची,
ही सुद्धा निवडक साहित्य कृतीमध्ये दिले आहेत. जनाबाईचे अभंग हे सुद्धा दिलेले आहेत. पायी चालणारा हा कविता संग्रह आहेत. हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत ते चारही ऑप्शन सिलेबसमध्ये आहेत. तर या सिलेबस मधलेच हे प्रश्न विचारले गेलेले आहेत घटक नंबर 10 मधले. ना क्वेश्चन नंबर 94. क्वेश्चन नंबर 94 मध्ये विचारलेलं आहे, हरी तुझी कांतरे सावडी मेरे गोरे चाफेकडी, ही गवळण रचना कोणाची आहे? ही आहे संत नामदेव, संत तुकाराम, संत नामदेव सॉरी त्या हा जो आहे संत ज्ञानदेव आहे, आणि डी आहे संत एकनाथ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संत तुकाराम. बघितलं, घटक नंबर 10 मधले हे प्रश्न आहेत सर्व, त्याच्यावरून विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 95. आनंद ओरी मध्ये आईने अलंकाराची जास्त हौस कोणावर भागवली? ए कान्होबा, बी आहे सावजी, सी आहे तुकाची बायको, आणि डी आहे तुका. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सावजी. क्वेश्चन नंबर 96. क्वेश्चन नंबर 96 मध्ये विचारलेला आहे, सभासदांच्या बखरीमध्ये एकूण किती प्रकरणाचा समावेश आहे? म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल 123. एकूण 123 प्रकरणाचा समावेश आहे. सर्व प्रश्न हे घटक नंबर 10 वरून विचारलेले आहेत. 1 ते 91 पासून ते 100 पर्यंतचे सर्व प्रश्न. जगण्या विषयाच्या प्रगल्भ भानापासून कथेच्या नेमक्या शिल्पापर्यंत बै आणि ढिंग्या यांच्या चित्रणापासून कथेशी असलेल्या निवेदकांच्या संबंधापर्यंत साऱ्या गोष्टी जयंत पवार यांनी कोणत्या कथेतून जाणीवपूर्वक सूक्ष्मतेने हाताळलेल्या आहेत असे म्हणता येईल? या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सर निघाले सप्तपाताकडे. हा कथासंग्रह आहे, आणि कथासंग्रहामध्ये या कथा आहेत. या कथामध्ये जे कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टरच्या बेसिसवरून हे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तुम्हाला नुसती पुस्तकांची नावे वाचून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. यू हॅव टू रीड व्हॉट एपिक स्टोरीज, कथा वाचाल तेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार डिटेलिंग, अन्यथा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही सॉल्व्ह करू शकत ना. क्वेश्चन नंबर 98. घाल जागरण तुझ्या लोखंड पंचवी नाऱ्या, आतड्याच्या ह्या ओढी नामदेव ढसाळ यांच्या तुही यत्ता कची या कथासंग्रहातील कोणत्या कवितेच्या शेवटच्या आहेत? तुही यत्ता कची नामदेव ढसाळ यांचा हा कथासंग्रह आहे, आणि या कथासंग्रहामध्ये आय थिंक 100+ कविता आहेत, आणि मे बी, आणि त्याच्यामध्ये जे कथा दिलेल्या आहेत त्या कथांच्या बेसिसवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग त्या कथा वाचणं गरजेचं आहे. जर कथा वाचल्या असेल तर आन्सर येईल. ही आहे छबुकलं दारिद्र्य, बी आहे वारलेल्या माणसांची गोष्ट, सी आहे निळू फुले एक नित्य वारपांगी, आणि डी आहे आंबेडकर. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, छबुकलं दारिद्र्य. या कथातील या ओळी आहेत. बघा, आता ह्याच्यामध्ये एक अजून प्रश्न विचारला जाईल की दिलेल्या कथासंग्रहातील कथांचा क्रमानुसार क्रम लावा. मग तुम्हाला कथा पाठांतर असणं गरजेचं आहे. जर पाठांतर असेल तर तुम्ही क्रम लावाल, जर पाठांतर नसेल तर तुम्ही क्रम लावू शकत नाही. म्हणून 1 to 20 पर्यंत कथा पाठांतर असणं गरजेचं आहे. कथामध्ये पूर्ण कथा नाही तर कथांचे शीर्षक, टायटल. ओके. नाव क्वेश्चन नंबर 99.
क्वेश्चन नंबर 99 मध्ये विचारलेला आहे, कोण म्हणतंय टक्का दिला या नाटकांचे विष्णू वाघ यांनी लिहिलेले कोकणी अनुसृजन पुढीलपैकी कोणते? हे आहे बेका जावाई लाखाधनी, बी हल्ल्या हल्ल्या हिरडाई, सी कासाडे आणि घोसाळे, डी आहे हागा नाय जातीचे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, हागा नाय जातीचे. ना क्वेश्चन नंबर 100 हा आपला शेवटचा प्रश्न आहे. याच्यानंतर मागील जे क्लासेस महामॅरेथॉन आपण घेऊन चाललेलो आहोत त्याचे क्लास याच्यानंतर येईल आणि त्याच्यानंतर आपण घटक नंबर त्याच्यातला ब सुरू करणार आहोत. आज्ञापत्रात आलेल्या जरबाब या शब्दांचा अर्थ कोणता? ए आहे बर्जरी वस्त्र, बी आहे लोकरी वस्त्र, सी आहे रेशमी वस्त्र आणि डी आहे सुसंपन्न. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भरजरी वस्त्र. आजची ही क्लास आपली कंप्लीट झालेली आहे आणि राहिलेली दुसरी जी क्लास आहे ती या क्लास नंतर येईल.